मंडळी, उन्हाळा आला की आपल्या नजरा वळतात त्या म्हणजे मातीच्या माठाकडे. कारण नैसर्गिकरित्या थंड पाणी प्यायला कोणाला नाही आवडत, ज्याच्याने विजेची सुद्धा बचत होते. पण कसं आहे, आरोग्यासाठी हे अत्यंत फायदेशीर आणि नैसर्गिक तर मानले जातातच. म्हणजे फ्रीजमधल्या पाण्यापेक्षा तर अत्यंत महत्त्वाचे आणि फायदेशीर आहेत. पण काही असे एक्सेप्शन्स फॅक्टर आहेत किंवा अशी काही लोकांच्या कंडिशन्स आहेत की त्यांनी हे माठातलं पाणी प्यायला नाही पाहिजे. नेमकी ही काय सगळं प्रकरण आहे, काय ही चर्चा आहे आणि कोणी नाही प्यायला पाहिजे याचंच उत्तर देणारा हा व्हिडिओ आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सगळ्यात पहिलं, तीव्र कफ किंवा सर्दी खोकला असलेली व्यक्ती ज्यांना वारंवार सायनसचा, तीव्र सर्दी किंवा जुनाट खोकल्याचा त्रास आहे त्यांनी माठातलं पाणी शक्यतो टाळलं पाहिजे किंवा ते पाणी जास्त थंड न होता नॉर्मल लेवलला आल्यावर प्यायला पाहिजे. कारण माठातील पाणी नैसर्गिकरित्या थंड असल्यानं त्याच्यामुळे कफ वाढू शकतो. कोणत्या लोकांचा ज्यांना सायनसचा किंवा अगदी टॉन्सिल्सचा वगैरे त्रास आहे. दुसरं म्हणजे अस्थमा असणारे रुग्ण. शक्यतो दम्याची जी काही रुग्ण आहेत त्यांना थंड गोष्टींमुळे श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो. जरी माठातलं पाणी फ्रीज इतकं थंड नसलं तरी सुद्धा संवेदनशील लोकांना, सेन्सिटिव्ह बॉडी ज्यांची आहे त्यांनी अशा प्रकारचं पाणी पिणं टाळलं पाहिजे, कारण त्यांना त्रास होऊ शकतो. तिसरं म्हणजे सांधेदुखी किंवा संधिवात, ज्याला आपण अर्थरायटिस म्हणतो. आयुर्वेदानुसार जास्त थंड पाणी हे सांधेदुखी वाढवू शकतो. जर कोणाला सांधेदुखीचा तीव्र त्रास होत असेल तर त्यांनी माठातलं खूप थंड पाणी पिण्याऐवजी माठातलं साधं पाणी जे तुम्ही नुकतंच भरलेलं आहे ते प्यायलं तर चालणार आहे, जेणेकरून माठातल्या पाण्याची पोषक मूल्य ही आपल्या पोटात जातील आणि जास्त त्रास होणार नाही. नंबर 4 ते म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती ज्या लोकांची कमी आहे त्यांनी सुद्धा शक्यतो काही गोष्टी अवॉइड केल्या पाहिजेत. जर माठ नियमितपणे जर तुम्ही स्वच्छ करत असाल तर त्यात बॅक्टेरिया किंवा बुरशीजन्य गोष्टी काही वाढणार नाहीत. आणि ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे त्यांना ना छोट्यातल्या छोट्या बुरशीचा सुद्धा त्रास होऊ शकतो, ॲलर्जी त्यांना होऊ शकते किंवा नुकतेच आजारातून उठलेले लोक किंवा लहान मुलं त्यांना अस्वच्छ माठामुळे पोटाचे विकार होऊ शकतात, श्वसनाचे विकार होऊ शकतात जर बुरशी त्यामध्ये असेल तर. त्यामुळे तुम्ही स्वच्छ तो धुवा, मग तुम्ही तो पिऊ शकता, नाहीतर शक्यतो तुम्ही अवॉइड करा. 5वं म्हणजे पचनशक्ती कमकुवत असेल तर रात्रीच्या वेळेस किंवा अति थंड पाणी आहे ना रात्रीच्या वेळेस शक्यतो ज्यांची पचनशक्ती कमजोर आहे त्याने पिणं टाळलं पाहिजे. कारण काय होतं, जरी माठातलं पाणी असलं तरी सुद्धा जर ते खूप थंड असेल तर जठराग्नी जो आहे ना आपला डायजेस्टिव्ह फायर ज्याला आपण म्हणतो ती मंदावते. आणि माठातील पाणी जेव्हा मध्यम थंड असेल ते तुम्ही प्यायला तर चालणार आहे, पण अति थंड पाणी हे टाळलं पाहिजे. रात्रीचा उल्लेख मी का केला, कारण रात्री वातावरण थंड असल्यामुळे माठातलं पाणी हे जास्त थंड असू शकतं. ते तुम्ही अगदी मनापासून अरे माठातलं पाणी आहे मला काय होणार आहे अशा विचाराने जर पित असाल तर कुठे ना कुठेतरी त्रास होऊ शकतो. त्यामुळे माठातलं पाणी पिऊ नका असं मी म्हणत नाहीये. मी फक्त एकच सल्ला देते की ज्या ज्या लोकांना या कंडिशन्स आहेत त्यांनी शक्यतो पाणी हे नॉर्मल टेम्परेचरला, रूम टेम्परेचरला असताना प्यायलं तर त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे. आता आपण फायद्याबद्दल बोलतोय तर याच माठाचे किती फायदे आहेत आणि अशा काही अननोन फॅक्ट सुद्धा आहेत त्या तुम्हाला मी पुढे सांगते. नंबर 1 आहे ते म्हणजे नैसर्गिक थंडावा, ज्याला आपण नॅचरल कुलिंग एजंट म्हणतो. आता कसं आहे, मातीच्या माठाला ना लहान लहान छिद्र असतात ज्यातून पाण्याचं बाष्पीकरण, ज्याला आपण बाष्पीभवन बोलतो, इव्हॅपोरेशन म्हणतो, ते होत असतं. या प्रक्रियेमुळे पाणी नैसर्गिकरित्या थंड राहतं. हे पाणी प्यायल्यामुळे घसा खराब होत नाही. जो त्रास फ्रीजच्या पाण्यामुळे होऊ शकतो तो शक्यतो या पाण्यामुळे होत नाही, त्यामुळे तो तुम्ही पिऊ शकता. दुसरं म्हणजे पाण्याचा पीएच बॅलन्स राखण्याचं काम सुद्धा हे करत असतं. आता माती जी आहे ना ती निसर्गतः आम्लधारिक म्हणजे ज्याला अल्कलाईन म्हणतो तशी असते. तर पाणी अनेकदा ना आम्लयुक्त असतं. जेव्हा पाणी मातीच्या संपर्कात येतं तेव्हा मातीतील अल्कली गुणधर्म तो पाण्यातील आम्लता जी आहे, ऍसिडिटी जी आहे ती कमी करतो. यामुळे शरीरातील पीएच पातळी जी आहे ती संतुलित राहायला मदत होते आणि आपली ऍसिडिटी जी आहे ती सुद्धा कमी होते. पण हे पाणी ऍसिडिटीच्या पेशंटनी नॉर्मल लेवलला प्यायला पाहिजे. तिसरं आहे ते म्हणजे सनस्ट्रोक पासून बचाव. कसं मंडळी, उन्हाळ्यात बाहेरून आल्यावर लगेच फ्रीज मधलं अति थंड पाणी प्यायलं तर शरीराचं तापमान बिघडू शकतं, हीट स्ट्रोक होऊ शकतो आणि त्यांनी मृत्यू सुद्धा होऊ शकतो. त्यामुळे माठातील पाण्याचं तापमान हे मध्यम असल्यानं ते शरीराला थंडावा देतं आणि उष्माघातापासून, सनस्ट्रोक पासून आपलं संरक्षण करतं. त्यामुळे ते आल्यानंतर तुम्ही प्यायलं तर तुमची तहान पण भागेल आणि तुम्हाला छान सुद्धा वाटेल. तर चौथा पॉईंट आहे टेस्टेस्टेरॉनची पातळी. कसं आहे, प्लास्टिकच्या बॉटलमध्ये जेव्हा आपण पाणी पितो ना तेव्हा शरीरातलं टेस्टेस्टेरॉनची जी पातळी आहे ती कमी होऊ शकते. कारण प्लास्टिकमध्ये
BPA सारखे घातक घटक असतात, त्यामुळे प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये ठेवलेलं जास्त पाणी पिऊ नये असं म्हटलं जातं. या उलटच माठातलं जे पाणी आहे ना ते प्यायल्यामुळे काय होतं, त्याच्यामधले जे मातीचे पोषक मूल्य आहेत ते त्यामध्ये जातात आणि हार्मोन्स बॅलन्स होण्यासाठी आणि मेटाबॉलिझमसाठी सुद्धा ते खूप फायदेशीर ठरत असतं. त्यामुळे ते तुम्ही प्यायलं तर त्याचा तुम्हाला फायदा होईल. 5वा पॉईंट म्हणजे मातीचा प्रकार आणि गुणवत्ता. सर्वच माठ हे काही सारखे नसतात. ज्या माठात काळी माती आणि थोडी वाळू यांचं योग्य मिश्रण असताना त्यातील पाणी हे जास्त थंड राहतं. तसंच माठ जितका जुना होतो तितका त्याची पाणी थंड करण्याची जी क्षमता आहे ना ती कमी होते, कारण त्यातील जे सूक्ष्म छिद्र असतात ना ते छिद्र क्षारांमुळे बंद होतात. त्यामुळे शक्यतो एक साधारण वर्षभरानंतर किंवा जर जमलं तर 6 महिन्यानंतर तुमचा माठा बदलला पाहिजे. 6वा पॉईंट आहे तो म्हणजे वात, पित्त आणि कफ संतुलन. आयुर्वेदामध्ये असं सांगितलंय की मातीच्या माठामध्ये साठवलेलं पाणी हे त्रिदोष म्हणजे वात, पित्त आणि कफ यांना संतुलित ठेवण्यासाठी मदत करत असतं. हे पाणी प्यायल्यानं शरीरातील उष्णता कमी होते, ज्यामुळे त्वचेचे विकार असतील, जळजळ असेल ती सुद्धा कमी होते. त्यामुळे हे पाणी तुम्ही पिऊ शकता असं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे. तर मंडळी, हा जो व्हिडिओ आहे हा मातीच्या माठाबद्दल अगदी परिपूर्ण असा व्हिडिओ मी बनवलाय, कारण प्रत्येकाला मातीच्या माठाबद्दल एक वेगळ्या प्रकारचं आकर्षण असतं. त्यामुळे अगदी जाता जाता मातीच्या या माठाबद्दल काय तुम्ही काळजी घेतली पाहिजे किंवा अशा काही क्विक टिप्स आहेत त्या सुद्धा 2 तुम्हाला देते. पहिलं म्हणजे स्वच्छता. माठ दर 2 ते 3 दिवसांनी घासून स्वच्छ करणं गरजेचं आहे, जेणेकरून त्यातले जे छिद्र आहेत ते मोकळी राहतील आणि पाणी सुद्धा थंड राहील आणि विशेष म्हणजे बुरशी किंवा इतर जे काही चिकटपणा आहे तो सुद्धा निघून जाईल. दुसरं आहे ते म्हणजे हात न लावणे. माठातून जेव्हा आपण पाणी काढतो तर शक्यतो नळ असलेला माठ वापरा. जर नसेल तर त्याच्यामध्ये थेट हात बुडवण्याची गरज नाही. लांब दांड्याचे असे बरेच चमचे आणि बरेच असे इक्विपमेंट्स आपल्या किचनमध्ये असतात जे तुम्ही वापरू शकता, कारण सतत हात बुडवल्यामुळे पाणी प्रदूषित होऊ शकतं. आणि विशेष म्हणजे माठावर नेहमी एक स्वच्छ झाकण ठेवणं गरजेचं आहे. आजकाल बाजारामध्ये झाकण असणारेच माठ मिळतात, त्यामुळे तशी काही काळजी करण्याची गरज नाही. आणि जाता जाता थोडक्यातच सांगायचं झालं तर मातीच्या माठातलं हे जे पाणी आहे ना ते पिणं केवळ आयुर्वेदिक दृष्टीनेच नाही तर विज्ञानाच्या दृष्टीने सुद्धा उत्तम मानलं जाते. विशेषतः उन्हाळ्यामध्ये हे अमृतासारखं काम करत असतं. त्याच्यामुळे तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये तुमच्या या विशेषतः उन्हाळ्यामध्ये तुम्ही नक्की याचा वापर करा. पण हो, माठ स्वच्छ करताना कधीही साबण किंवा लिक्विड वापरू नका. माती साबण शोषून घेते, त्यामुळे पाण्याची चव बिघडू शकते आणि ते आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं. फक्त कोमट पाणी किंवा हातानेच तुम्ही तुमचा हा सगळा माठ आहे तो तुम्हाला स्वच्छ करायचा. त्यामुळे जाता जाता पण मी तुम्हाला टिप देऊन गेली आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा एकंदरीतच विचार करा आणि तुमचा उन्हाळा जो आहे तो एन्जॉय करा. बाकी हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा.